नमस्ते, मी गणेश खेडकर एज्युकल्चरमध्ये तुमचं स्वागत करतो। आज आपण कंबाईन ग्रुप सी याचे जे काही पॉलिटीचे प्रिलिमचे क्वेश्चन आहेत ते क्वेश्चनची अल्गोरिदम बॅच आपण सुरू करत आहोत, त्या अनुषंगाने भेटणार आहोत। आजचा जो व्हिडिओ आहे, आजच्या व्हिडिओमध्ये 30 एप्रिल 2023 ला कंबाईन ग्रुप बी आणि सी यांचा जो एकत्रित पेपर झालेला आहे त्या पेपरमधले आपण 15 क्वेश्चन पाहणार आहोत। या बॅचमध्ये काय असणार आहे, कंबाईन ग्रुप आणि ग्रुप बी आणि सीचा एक पेपर जो 2023 ला झालेला आहे तो एक पेपर असेल। त्याच्यानंतर 2018 ते 22 या दरम्यान कंबाईन ग्रुप सीचे 4 पेपर झालेले आहेत। ग्रुप सी प्रिलिम एकत्र झालेली होती, त्याचे 4 पेपर आपण पाहणार आहोत। आणि 2017 मध्ये जे काही ग्रुप सीचे वेगवेगळे प्रिलिम्स झालेले आहेत त्याचे आपण साधारण 4 पेपर, असे 9 पेपरचं आपण या बॅचमध्ये डिस्कशन पाहणार आहोत। सगळी प्रश्नांची संख्या साधारण 100 असणार आहे। आणि हे सगळे जर क्वेश्चनचं ॲनालिसिस पाहिलं तर क्वेश्चन तुलनेनं खूप सोपे आहेत, फक्त थोडंसं काळजीपूर्वक वाचणं गरजेचं आहे। आणि कुठल्या टॉपिकवर कंबाईन ग्रुप सीला प्रिलिमला क्वेश्चन विचारले जाऊ शकतात हे तुम्हाला याच्यातून एक चित्र तुमचं क्लिअर होणार आहे। आता 1 जून 2025 ला जी ग्रुप सीची प्रिलिम होणार आहे त्या प्रिलिमसाठी तुम्हाला या बॅचचा 100% फायदा होणार आहे। याचा फायदा काय होईल तुम्हाला की जर आता तुम्हाला 10 पैकी साधारण 6-7 मार्क्स येत असतील तर या ॲनालिसिसच्या माध्यमातून ते 9 मिनिमम 9 कसे येतील ते आपण पाहणार आहोत। आणि या सगळ्या याच्यामध्ये हार्डली 1 ते 2 क्वेश्चन हॅश झालेले आहेत। जनरली पॉलिटीचे क्वेश्चन हॅश होत नाहीत। आणि जर तुम्ही आता ॲव्हरेज असाल तर ते मॅक्सिमम मार्क कसे मिळतील याच्यातून तुम्हाला होणार आहे। शिवाय या बॅचच्या माध्यमातून ज्या टॉपिकवर वारंवार क्वेश्चन विचारले जातात ते सगळे क्वेश्चन आपण इथं व्हर्टिकल डिस्कस करणार आहोत। आणि एखाद्या क्वेश्चनवर थोडासा वेगळा क्वेश्चन विचारलेला असेल पण जनरली विचारला जात नाही तर ते क्वेश्चन आपण व्हर्टिकल करणार आहोत, हॉरिझॉन्टल करणार आहोत, जेणेकरून तो टॉपिक पण आपला मिस होणार नाही आणि फार त्याच्यात वेळ पण आपला जाणार नाही। अशा प्रकारे आपण या बॅचमध्ये 9 पेपर आणि अंदाजे 100 प्रश्न एवढं आपण याच्यात डिस्कशन पाहणार आहोत। आणि ज्या ज्या टॉपिकवर वारंवार क्वेश्चन विचारले जातात किंवा काही क्वेश्चन रिपीट होतात ते मी अतिशय डिटेलमध्ये इथं घेणार आहे, जेणेकरून त्या टॉपिकची सुद्धा तुमची इथं रिव्हिजन होणार आहे। आपण याच्यापूर्वी कंबाईन ग्रुप बी चे मेन्सचे 20 पेपर आणि 510 क्वेश्चन ते डिस्कस केलेले आहेत, त्यालाही तुम्ही चांगला रिस्पॉन्स दिलेला आहे। याही बॅचला तसा रिस्पॉन्स देताल अशी अपेक्षा आहे। आज आपण आपल्या लेक्चरला मग सुरू करूया। आपण काय केलं की आयोगाचे जे पेपर आहेत तेच पेपर बायलिंग्वल पेपर घेतलेले आहेत। काय होतं कधी कधी की तुम्ही सोर्स मटेरियल वाचताना, आता कुणी लक्ष्मीकांत सरांचं पुस्तक वाचते किंवा कोळंबे सरांचं बुक वाचते, इंग्लिश कुणाला कम्फर्टेबल आहे कुणाला मराठीला आहे आणि आयोगाची लँग्वेज तुमच्या समोर असावी म्हणून आपण हे सगळे जे काही आपले बॅच असणार आहेत ते सगळे बायलिंग्वलच आपले पेपर असणार आहेत। आणि ते जे टॉपिक आहेत या टॉपिकची सुद्धा मी लिस्ट देणार आहे। आता हे सगळं सुरू करण्यापूर्वी तुम्हाला 1-2 सूचना आहेत। एक तर पहिल्यांदा स्क्रीनवर तुम्हाला क्वेश्चन दिसत असताना तुम्ही ते पॉज करून याचं तुम्ही आन्सर देण्याचा प्रयत्न करा की तुमचं लॉजिक कुठपर्यंत जातं आहे किंवा तुमचा अभ्यास आहे का नाही ते आपण पाहूयात। त्याच्यानंतर सगळ्याकडं आयोगाचे जे काही पेपर असतात हे पेपरचा असा सेट असला पाहिजे, बायलिंग्वल सेट असला पाहिजे। आणि जी काही रिकामी जागा राहते पेपरच्या तिथंच तुम्ही या टॉपिक संदर्भातली माहिती लिहून ठेवली पाहिजे। सपोज आता आपण महाधिवक्त्या संदर्भातला प्रश्न पाहतोय, त्याला इंग्लिशमध्ये ॲडव्होकेट जनरल ऑफ स्टेट आपण असं म्हणतो, तर मग ही जी रिकामी जागा आहे या रिकामी जागेसंदर्भामध्ये तुम्ही ॲडव्होकेट जनरल ऑफ स्टेट यांच्याविषयीची सर्व माहिती इथं लिहून ठेवली पाहिजे। जे काही आपल्याला कॉन्स्टिट्यूशनल आणि नॉन कॉन्स्टिट्यूशनल बॉडी विचारल्या जातात त्याच्यामधला हा टॉपिक आहे। मग याच्यानंतर तुम्हाला परत ते बघायची गरज नाही। आणि या तुमच्या क्वेश्चनमध्ये जी काही साईडला रिकामी जागा आहे ते इथं कव्हर करून ठेवलं की कुठल्याही परीक्षेला परत तुम्हाला अटॉर्नी जनरल ऑफ स्टेट पाहण्याची गरज पडणार नाही। आणि दुसरं, या बॅचच्या माध्यमातून आपण ग्रुप बीला पण केलेलं होतं, जे काही आतापर्यंतचे क्वेश्चन आलेले आहेत ते चार्ट फॉर्ममध्ये तुम्हाला आम्ही शेअर करणार आहोत, जेणेकरून तुम्हाला पटकन, आता कंबाईन ग्रुप सीची प्रिलिम आहे मग त्याच्यातले कुठले क्वेश्चन आलेत मग तुम्ही प्रत्येक वेळेस पेपर चाळू शकत नाहीत, तर अशा प्रकारचा एक चार्ट आहे, तो चार्ट आम्ही शेअर करणार आहोत। आपल्या एज्युकल्चरच्या टेलिग्राम चॅनलवर पण तो तुम्हाला मिळून जाईल। यामध्ये कुठल्या टॉपिकवर क्वेश्चन आलेले आहेत आणि काय क्वेश्चन आलेले आहेत याचा एक क्विक रिव्ह्यू तुम्हाला मिळून जाईल आणि तेच टॉपिक मग तुम्ही वारंवार करायला पाहिजे। चालेल, मग आज आपण आपल्या पहिल्या प्रश्नाला सुरुवात करूयात। क्वेश्चन बारकाईनं वाचणं गरजेचं आहे, ठीक आहे। पहा, महाधिवक्त्याबद्दल कोणतं विधान असत्य आहे असं विचारलंय आपल्याला, ठीक आहे। नॉट करेक्ट आहे, पहिल्यांदा काय विचारलंय याला हायलाइट करणं गरजेचं आहे। पहिलं,
महाधिवक्त्याची नियुक्ती भारताचे राष्ट्रपती करतात. राष्ट्रपती हा शब्द महत्त्वाचा आहे आपल्यासाठी, तो हायलाईट करणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर राज्यपालांनी त्यांना संदर्भित केलेल्या अशा कायदेशीर बाबीवरती राज्य सरकारला सल्ला देतात. काम कोण देत आहे? राज्यपाल. सल्ला कोणाला देत आहेत? राज्य सरकारला. ठीक आहे. नंतर राज्यपालांना त्यांना नेमून दिलेली कायदेशीर वैशिष्ट्ये आणि इतर कर्तव्य ते पार पाडतात. ठीक आहे. काम परत कोण सांगतंय? राज्यपाल सांगतायत. आणि तिसरं, संविधान व इतर कोणत्याही कायद्याने त्यांना दिलेली कार्य ते पार पाडतायत. असे 4 स्टेटमेंट विचारलेले आहेत. त्या 2 स्टेटमेंटमध्ये आपल्याला डायरेक्ट राज्यपालांचा उल्लेख केलेला आहे आणि एका ठिकाणी संविधानाचा उल्लेख केलेला आहे. मग याच्यातलं चुकीचं काय आहे? तर पहिलं चुकीचं आपल्याला पाहता येतं, कारण तिथं राष्ट्रपती नाहीत तर राज्यपाल पाहिजे. ठीक आहे. म्हणून ते पहिलं स्टेटमेंट चुकीचं आहे. आता हे झालं ॲडव्होकेट जनरल ऑफ स्टेटची आपल्याला आलेला क्वेश्चन. मग याच्यावर वारंवार रिपीट पण क्वेश्चन झालेले आहेत. आता आपण जनरली काय करतो, महाधिवक्ता विचारलाय तर आपण लगेच महान्यायवादी करायला जातो, ज्यांना अटर्नी जनरल ऑफ इंडिया म्हणतो. आपल्याला तसं करायचं नाही आहे. आपल्याला प्रश्न विचारलाय ॲडव्होकेट जनरल ऑफ स्टेट, महाधिवक्ता, तर यांच्या संदर्भातलीच माहिती आपल्याला पाहिजे. ठीक आहे. याच्या पलीकडे काही करायचं नाही. त्याच्यात पण स्पेसिफिक जे काही आहे. आता इथं आपल्याला जनरल विचारलाय, हा क्वेश्चन पुन्हा रिपीट होणार आहे, तर या क्वेश्चन रिलेटेड सगळी माहिती आता आपण इथं पाहूयात आणि तेवढीच माहिती तुम्ही करणं इथं अपेक्षित आहे. ठीक आहे. आता पहा, पहिल्यांदा त्यांची नियुक्ती कोण करतात? तर राज्यपाल करतात. ठीक आहे. त्यांचं वेतन आणि भत्ते कोण ठरवतं? तर राज्यपालच ठरवतात. त्याच्यानंतर त्यांची पात्रता काय आहे? अटर्नी जनरल, ॲडव्होकेट जनरल ऑफ स्टेट होण्यासाठीची पात्रता हायकोर्टचा जज होण्याची पात्रता असली पाहिजे. हायकोर्टला जज होण्यासाठी जी काही पात्रता लागती ती त्यांची पात्रता असणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर त्यांच्या संदर्भातले आर्टिकल विचारले जाऊ शकतात. तर आर्टिकल आहेत 165, 177, 194. हे आर्टिकल आपल्याला पाहायला पाहिजेत. याच्यामध्ये नियुक्ती सांगितलेली आहे, दुसऱ्यामध्ये त्यांचे पॉवर सांगितलेले आहेत, राईट सांगितलेले आहेत, आणि तिसऱ्यामध्ये त्यांचे पॉवर, प्रिव्हिलेज आणि इम्युनिटी सांगितलेल्या आहेत. याच्यावर वारंवार प्रश्न विचारला जाऊ शकतो. दुसरं, तो राज्य सरकारचा सर्वोच्च कायदा अधिकारी आहे. जे जे राज्य सरकार किंवा राज्य सरकारच्या वतीनं कोण? तर राज्यपाल. राज्यपाल आपल्या राज्याचे कार्यकारी प्रमुख आहेत, म्हणून सगळ्या नियुक्त्या राज्यपालाच्याच मार्फत होत असतात. ते जे काही कामं सांगतील ते सगळे कामं ते करावे लागणार आहेत. शिवाय त्यांना खाजगी वकिली करायला बंदी नसते, ते स्वतःची प्रॅक्टिस करू शकतात. पण कंडिशन काय असते? जनरली त्यांनी राज्य सरकारच्या विरोधातल्या केसेस घेऊ नयेत, एवढी त्याला कंडिशन आपल्याला पाहता येते. मग या प्रकारे त्यांच्यावर एवढे जे काही प्रश्न विचारले जाऊ शकतात तेवढे आपल्या इथं कव्हर होऊन जाते. त्यांचं जी काही नियुक्ती असते, जे काही ॲडव्होकेट जनरल ऑफ स्टेट आहेत किंवा अटर्नी जनरल ऑफ इंडिया आहेत, हे जनरली त्या त्या सरकारशी संबंधित असतात. सरकार बदललं की हेही आपल्या पदाचा राजीनामा देतात आणि दुसऱ्या विचाराचं सरकार आलं, सपोज आज भाजपचं सरकार आहे तर भाजपने नेमलेली व्यक्ती आपोआप नंतर त्यांचं सरकार गेल्यानंतर राजीनामा देते, आणि काँग्रेसचं सरकार आलं तर काँग्रेसची संदर्भातली व्यक्ती नेमली जाते. तर त्या संदर्भातले मग त्यांना आपल्याला एवढे क्वेश्चन विचारले जाऊ शकतात. इथं आपलं ते कव्हर होऊन जातं. त्याच्यानंतर मग आता तुम्ही सुद्धा ॲडव्होकेट जनरल संदर्भात एवढंच केलं तरी सफिशियंट आहे. पुढचा प्रश्न आहे उच्च न्यायालयासंदर्भातला. ठीक आहे. आणि काय बरोबर नाही असं विचारलेलं आहे. त्याच्यानंतर पहा, नॉट करेक्ट अंडरलाईन करून ठेवा. पहिल्यांदा, उच्च न्यायालय जनहित याचिकाशी संबंधित याचिका स्वीकारू शकतात. प्लेनच क्वेश्चन आहे, PIL आहे. याच्या आधी एका पेपरमध्ये आपण PIL विषयी पाहिलेला आहे. जस्टिस PN भगवती आणि कृष्णा रेड्डी यांनी भारतात PILची सुरुवात केलेली आपल्याला पाहता येते. नंतर दुसरं स्टेटमेंट काय आहे? उच्च न्यायालयाच्या प्रत्येक न्यायाधीशाची नियुक्ती राष्ट्रपती करतात. फक्त आता याच्यात काय कन्फ्युजन होतं, इथं प्रत्येक न्यायालय म्हटलेल्यामुळं काही लोकांचं कन्फ्युजन, प्रत्येक न्यायाधीश म्हटल्यामुळं कन्फ्युजन होऊ शकतं. पाहूयात आपण त्याच्या संदर्भात काय आहे. तिसरं, राज्याचे राज्यपाल उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांची नियुक्ती करतात. नियुक्ती कोण करतायत? तर राज्यपाल करतायत असं म्हटलेलं आहे. 2 शब्द आहेत तेवढे आपल्याला अंडरलाईन करायचे. त्याच्यानंतर उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाचं निवृत्तीचं वय 62 आहे. असे 4 स्टेटमेंट आपल्याला विचारलेले आहेत. पुन्हा बरोबर नाही असं विचारलेलं आहे, तर त्याच्यातलं चुकीचं आपल्याला निवडलं तर पर्याय क्रमांक 3 आहे. इथं राज्यपाल नाही तर राष्ट्रपती पाहिजे. ठीक आहे. वरती काय म्हटलंय? प्रत्येक न्यायाधीशाच्या नियुक्ती राष्ट्रपती करतायत आणि खाली काय म्हटलंय? राज्यपाल करतायत. म्हणजे या दोन्हीपैकीच एक
बरोबर असणार चुकीचं असणार आहे ते इथं लक्षात ठेवणं गरजेचं आहे. आता चौथं स्टेटमेंट जे आहे 62 वय, पूर्वी 60 वय होतं, 60 वरून 62 जे आहे ते 15व्या घटनादुरुस्तीने केलेलं आहे. मग 15वी घटनादुरुस्ती तुम्हाला विचारली जाऊ शकते, ती तुम्ही करून ठेवणं गरजेचं आहे. मग आता यांच्या निवडणुकीविषयी जर आपण पाहिलं तर यांच्या नियुक्तीविषयी उच्च न्यायालयाचे न्यायाधीश पहा, उच्च न्यायालयाचे न्यायाधीश जिथं कुठं येणार आहेत तिथं सर्व ठिकाणी आपल्याला राष्ट्रपती कन्सिडर करायचे आहेत. नेमणूक कोण करणार आहेत? राष्ट्रपती. उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाची संख्या कोण ठरवणार आहेत? राष्ट्रपती. त्याच्यानंतर उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाचं वयाचा प्रश्न निर्माण झाला की यांचं वय किती आहे याच्या संदर्भात प्रश्न निर्माण झाला तर पुन्हा कोण येणार आहेत? राष्ट्रपती. आता हे सुप्रीम कोर्टाच्या बाबतीत थोडंसं वेगळं आहे, ते त्यावेळेस प्रश्न येईल तिथं पाहूयात, पण उच्च न्यायालय जिथं कुठं येते तिथं राष्ट्रपती आहेत हे लक्षात ठेवा. मग आर्टिकल कुठले आहेत? 214 ते 231 आहेत. पार्ट किती आहे? 6वा पार्ट आपल्याला पाहता येतो. संविधानामध्ये काय सांगितलं होतं? संविधानामध्ये सांगितलं होतं प्रत्येक राज्यासाठी एक हायकोर्ट असणार आहे, परंतु 7वी घटनादुरुस्ती 1956 द्वारे काय केलेलं आहे? 2 किंवा अधिक राज्यासाठी 2 किंवा अधिक एका ठिकाणी हा बी प्रश्न विचारलेला आहे. ठीक आहे, 2 किंवा अधिक राज्यासाठी कॉमन हायकोर्ट स्थापन करता येतं. आता सध्या 3 कॉमन हायकोर्ट आपल्याला पाहता येतात. तुम्ही कमेंटमध्ये मला सांगा की सध्या कोणत्या राज्यासाठी कॉमन हायकोर्ट आहेत, सामायिक उच्च न्यायालय आहे. ठीक आहे. आणि मग केंद्रशासित प्रदेशाला कुठलं हायकोर्टाच्या अंतर येतं ते एक आपण नंतरच्या याच्यात पाहूयात. फक्त इथं आपल्याला नियुक्ती संदर्भातलं विचारलेलं आहे म्हणून आपण नियुक्ती संदर्भातलं आणि त्यांच्या वयाच्या प्रश्नासंदर्भातलं होतं म्हणून तेवढ्याच गोष्टी पाहिलेल्या आहेत. मग आपण उच्च न्यायालय इथं सगळं करणं अपेक्षित नाही आहे आपल्याला. मग कुठल्या राज्यामध्ये किती आहेत? एकूण 25 उच्च न्यायालये आहेत. मग त्यांची स्थापना काय आहे? ज्यावेळेस याच्या संदर्भातला प्रश्न येईल त्यावेळेस तो आपण डिटेल करूयात. आपल्याला हे जे डायजेस्टेबल चंक आहे हे याच्यावर कमांड घ्यायची आणि मग ज्यावेळेस नेक्स्ट क्वेश्चन येईल याच्या संदर्भात हायकोर्ट संदर्भात तिथं आपण ते कव्हर करणार आहोत. आणि मग हे जे तुकडे तुकडे आहेत ज्यावेळेस तुम्ही सगळी बॅच पाहाल त्यावेळेस तुम्हाला लक्षात येईल की हायकोर्ट जे आहे हायकोर्ट संदर्भातली सगळी माहिती आपली रेडी आहे. राज्यपालासंदर्भातलं सगळी माहिती आपली कव्हर झालेली आहे. पूर्ण चित्र कंप्लीट होऊस तर थोडंसं वेट करावं लागणार आहे आणि पण आपल्याला याच पद्धतीने जायचं आहे. तो टॉपिक आला म्हणजे सगळं त्याचंच करायचं असं काही नाही. पुढचा 53 नंबरचा क्वेश्चन आहे. काय विचारलंय? भारत सरकारकडून प्रत्येक वर्षी 24 एप्रिल हा कोणता दिवस म्हणून साजरा केला जातो? अतिशय प्लेन क्वेश्चन आहे. राष्ट्रीय जनसंपर्क दिन, राष्ट्रीय पंचायत राज दिन, राष्ट्रीय मतदार दिन आणि राष्ट्रीय साक्षरता दिन. तर पर्याय क्रमांक 2 हा आपल्याला आहे. त्याचं कारण पण आहे की 24 एप्रिल 1993ला 73वी घटनादुरुस्ती लागू झालेली होती म्हणून 2010 पासून राष्ट्रीय पंचायत राज दिन साजरा केला जातो. मग आता इथं पंचायत राज दिन संदर्भातला आहे. मग 74वी घटनादुरुस्ती 1 जून 1993ला आहे. ह्या डेट पण विचारल्या जातात बरं का. ही 24 एप्रिल पण महत्त्वाची आहे आणि 1 जून पण महत्त्वाची आहे. ह्या डेट पण लक्षात ठेवा. ठीक. मग राष्ट्रीय मतदार दिवस आहे 25 जानेवारीला आहे. इलेक्शन कमिशनची स्थापना झालेली आपल्याला पाहता येते. या प्रकारे आहे. मग एवढीच माहिती इथं बघणं गरजेचं आहे. मग पूर्ण 73वी घटनादुरुस्ती 74वी घटनादुरुस्ती आपल्याला पाहणं अपेक्षित नाही. इथं ज्यावेळेस 73वी घटनादुरुस्ती येईल त्या संदर्भात आपण तिथं ते डिस्कस करणार आहोत. पुढं पहा, कोणत्या राज्यामध्ये विधान परिषद हे सभागृह नाही? ठीक आहे, विधान परिषद संदर्भातलं विचारलेलं आहे. बिहार, कर्नाटक, केरळ आणि राजस्थान असे 4 पर्याय दिलेले आहेत. त्यामध्ये अ आणि ब दिले, बिहार आणि कर्नाटक. ठीक आहे. नंतर क आणि ड दिलेला आहे, केरळ आणि राजस्थान. नंतर अ ब क दिलेला आहे, बिहार, कर्नाटक आणि केरळ. त्याच्यानंतर राजस्थान दिलेला आपल्याला सेपरेट पर्याय पाहता येतो. मग आता इथं काय केलं त्यांनी? पहिल्या पर्यायामध्ये अ आणि ब दिले, दुसऱ्या याच्यामध्ये क आणि ड दिलेलं आपल्याला पाहता येत आहे. मग याच्यापैकी उत्तर असण्याची शक्यता जास्त असते. मग आपलं उत्तर आहे अ आणि ब हा पर्याय असणारा पर्याय क्रमांक 1. आता काय करूयात आपण? मग ही विधान परिषद जे आहेत तर ही विधान परिषद कोणत्या राज्यामध्ये आहेत, कोणी रद्द केलेले आहेत आणि त्यांची संख्या काय आहे एवढंच इथं पाहणार आहोत. डिटेल जाणार नाही. पहिल्यांदा 6 राज्यामध्ये सध्या विधान परिषद आहेत हे लक्षात राहिलं पाहिजे. महाराष्ट्र प्लस कर्नाटक, लगतचे राज्य सोबत घ्या. नंतर आंध्र प्रदेश आणि तेलंगणा
आणि त्याच्यानंतर UP आणि बिहार. ठीक आहे, पहिला प्रश्न तुम्हाला इथं तयार होतोय. मग याच्या पुढे जाऊन संख्या विचारली जाऊ शकते. महाराष्ट्राची सगळ्यांना 5 असते 78, कर्नाटकची 75 आहे, आंध्र प्रदेशची 58 आहे. याच्यापूर्वी आंध्र प्रदेशची संख्या 50 होती, परंतु 2015 मध्ये आंध्र प्रदेश रिऑर्गनायझेशन ॲक्टनुसार त्याची संख्या 58 केलेली पाहता येते, 50 वरून 58. तेलंगणाची 40 संख्या आहे. त्याच्यानंतर UP 100 आहे आणि बिहार 75 आहे. ठीक आहे, दुसरा आपला पॉईंट कव्हर झालेला आहे इथं. त्याच्यानंतर विधान परिषदेची संख्या किती, त्याची संख्या निश्चिती कोण करतं, तर संविधानाने निश्चिती केलेली नाही आपल्यामध्ये. त्याच्यामध्ये आपल्याला काय काय सांगितलेलं आहे संविधानामध्ये, विधानसभेच्या मॅक्सिमम 1/3 मॅक्सिमम संख्या किती आहे, जी काही विधानसभेची संख्या आहे. सपोज महाराष्ट्राच्या बाबतीत 288 आहे आमदारांची संख्या, विधानसभेचे आमदार, ह्या 288च्या 1/3 पेक्षा जास्त नसणार आहे. आणि मिनिमम किती, तर मिनिमम 40. म्हणून तेलंगणाची मिनिमम 40 आपल्याला पाहता येते. लक्षात घ्या, पहिला प्रश्न हा आहे किती राज्यामध्ये आहे, दुसरा त्यांची संख्या विचारली जाऊ शकते, नंतर त्याची रचना विचारली जाऊ शकते. पुढं त्याच्यात आपण पाहिलं तर याच्या संदर्भातलं आर्टिकल विचारलं जाऊ शकतं की विधान परिषदेचं निर्मिती कोणत्या आर्टिकलमध्ये आहे. अतिशय कॉमन क्वेश्चन आहे, आर्टिकल 169. पहिला क्वेश्चन हा विचारला जायचा. याच्या संदर्भात दुसरा, हे मंजूर करण्यासाठीचं बहुमत काय आहे, तर लक्षात ठेवा विधानसभेमधलं विशेष बहुमत लागतं. महाराष्ट्राच्या विधानसभेने काय करायचं, विशेष बहुमतानं ठराव मंजूर करायचा. ठीक आहे, तसं पश्चिम बंगालने आता पाठवलेलं आहे. आंध्र प्रदेशने पाठवलंय की आमची रद्द करा म्हणून, पश्चिम बंगालने सांगितलंय आमची निर्मिती करा म्हणून. आणि संसदेचं साधं बहुमत लागतं. ठीक आहे, संसदेचं कोणतं बहुमत, साधं बहुमत, हे लक्षात ठेवा. ठीक आहे, त्याच्यानंतर राज्य पाहिलेले आहेत आपण. पूर्वी जम्मू काश्मीरमध्ये पण होती, पण जम्मू काश्मीर नंतर रद्द केलेलं आहे. तामिळनाडू, वेस्ट बेंगॉल आणि पंजाब यांनी आपल्या विधान परिषद रद्द केलेल्या आहेत. लेजिस्लेटिव्ह काउन्सिल जे आहेत त्या रद्द केलेल्या आहेत. हाही आपल्याला एक PYQ विचारलेला आहे. मग याच्या संदर्भात पण आपल्याला प्रश्न विचारला जाऊ शकतो. मग विधान परिषदेसंदर्भात आपल्याला हे मुद्द्यावर PYQ आलेले आहेत, हे कव्हर करणं गरजेचं आहे. मग याच्या रचनेसंदर्भातलं, याच्या आर्टिकल काय आहे, ह्या विधान परिषदेचे अध्यक्ष वगैरे काय असतात, चेअरमन काय असतात, याच्या संदर्भात महाराष्ट्राचे जे काही विरोधी पक्षनेत्यासंदर्भात आपण एक व्हिडिओ केलेला आहे. त्या व्हिडिओमधून सुद्धा मग विरोधी पक्षनेते आणि विधानसभेविषयीची तुम्हाला डिटेल माहिती मिळून जाईल. पुढे जाऊयात. 55 नंबरचा क्वेश्चन आहे आणि हे सगळे पेपर जे आहेत ते A सिरीज मधले आहेत. लक्षात ठेवा, A सिरीज आहे ते A सिरीजचे क्वेश्चन तुमच्याकडे असले पाहिजेत. घटना दुरुस्ती, इथं 4 घटना दुरुस्ती विचारलेल्या आहेत. पुढेही आपल्याला घटना दुरुस्तीवर काही क्वेश्चन आहेत. मग तुम्हाला ह्या सगळ्या ॲनालिसिसमधून तुम्हाला टॉपिक लक्षात येतील. आता मी तुम्हाला ग्रुप Bच्या मेन्समध्ये आणि एक चार्ट तयार केलेला आहे की आतापर्यंत आयोगाने कोणत्या कोणत्या आर्टिकलवर क्वेश्चन विचारलेला आहे आणि कोणकोणत्या घटना दुरुस्तीवर क्वेश्चन विचारलेला आहे. ती पण PDF तुम्हाला आपल्या एज्युकल्चरच्या टेलिग्राम चॅनलवर मिळून जाईल. मग तेवढेच आर्टिकल आणि तेवढ्याच घटना दुरुस्ती करणं गरजेचं आहे. काय विचारलंय, अचूक जोड्या लावा असं विचारलेलं आहे. 61वी घटना दुरुस्ती, 44वी घटना दुरुस्ती, 41वी घटना दुरुस्ती आणि 73वी घटना दुरुस्ती इथं इंग्लिशमध्ये दिलेले आहेत आणि दोन्हीचे कॉमन पर्याय आपण एका ठिकाणी घेतलेले आहेत. सगळ्यात कॉमन सगळ्यांना माहीत असते 73वी घटना दुरुस्ती, जी वारंवार आपल्याला येते. मग 73वी घटना दुरुस्ती काय आहे, पंचायत राज, त्रिस्तरीय पंचायत राज व्यवस्था म्हटलेलं आहे. मग डचं 2 नंबरचा पर्याय असा एक पर्याय निघून जातो, आपला 3 नंबरचा पर्याय गेलेला आहे. मग 1, 2 आणि 4 यामध्ये डचं 2 नंबरचा पर्याय आहे. आपल्याला उत्तर मिळालं का, नाही मिळालं. मग मला माहीत असणाऱ्या कोणत्या ज्या वारंवार विचारल्या जातात ते आपण पाहूयात. 44वी मला माहीत असू शकते, 61वी मला माहीत असू शकते, 41वी थोडीशी कमी वेळा विचारली जाते, पण ह्या बाकीच्या याच्यावर वारंवार प्रश्न विचारले जातात. मग 61वी घटना दुरुस्ती काय आहे, तर मतदाराचं वय 21 वरून 18 वर्ष केलेलं
आपल्याला पाहता येतं. 1988ची ही घटना दुरुस्ती आहे, 89ला लागू झालेली आहे. पंतप्रधान त्यावेळेस राजीव गांधी होते आणि मतदानाचं वय जे आहे, आज आपण जे 18 वर्षाचं नंतर मतदान करतो, हे घटना दुरुस्तीने लागू झालेलं आपल्याला पाहता येतं. म्हणजे अचं 3 नंबरचा पर्याय मला निवडायचा आहे आणि असा एकच पर्याय माझ्याकडे सापडतोय, पर्याय क्रमांक 2. आलं माझं उत्तर. ठीक आहे. आणखी 2 मला बघायच्यात काय आहेत ते. तर 44वी घटना दुरुस्ती, त्याच्यामध्ये काय म्हटलंय, राज्य लोकसेवा आयोगातील सदस्यांचे सेवानिवृत्तीचे वय 60 वरून 62 करणं. आणि 41वी घटना दुरुस्ती, राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, पंतप्रधान यांच्या निवडणुकीविषयी वाद सर्वोच्च व उच्च न्यायालयात जाणार आपल्याला पाहता येतात. म्हणजे बीचं 4 आणि सीचं 1 असे आपल्याला पर्याय आलेले आहेत. आता 61व्या घटना दुरुस्ती संदर्भात एकच मुद्दा आहे, ती घटना दुरुस्ती 1988ची आहे, 89ला लागू झाली. मग याच्या संदर्भात आपल्याला पुढे प्रश्न विचारला जाऊ शकतो, कोणत्या आर्टिकलमध्ये दुरुस्ती केली, तर आर्टिकल 326 आहे. लक्षात ठेवा, फार डिटेलमध्ये गेले तर आर्टिकल विचारलं जाऊ शकतं. 73वी घटना दुरुस्ती आहे, याच्यावर वारंवार प्रश्न आहेत, ती आपण सेपरेटली पाहूयात. 41वी प्लेन आहे. आता आपल्याला पाहायची 44वी घटना दुरुस्ती. याच्यापूर्वी ग्रुप बीच्या मेन्समध्ये मी 42व्या घटना दुरुस्ती संदर्भातले 9 पॉईंट सांगितलेले आहेत. त्या 9 पॉईंटवर वारंवार प्रश्न विचारले जातात. त्या व्हिडिओमध्ये सुद्धा तुम्हाला ते कव्हर होऊन जाईल की 42व्या घटना दुरुस्तीतल्या कोणत्या कोणत्या मुद्द्यावर क्वेश्चन विचारले जातात. आता आपण इथं 44वी घटना दुरुस्ती पाहूया. 1978 आपल्याला याच्यापूर्वी हा पण प्रश्न विचारलेला आहे, 44वी घटना दुरुस्ती कोणत्या सरकारच्या कालावधीत आलेली आहे, तर जनता पक्ष जे आहे, जनता पक्षाच्या सरकारच्या वेळेस ते आलेलं आहे. जनता पक्षानं 2 प्रामुख्यानं घटना दुरुस्ती आहेत, 43 आणि 44, या 2च घटना दुरुस्ती आहेत. 42व्या घटना दुरुस्तीने जे जे संविधानात बदल केलेले होते ते सगळे 44व्या घटना दुरुस्तीने त्यातले महत्त्वाचे बदल परत लागू केलेले आपल्याला पाहता येतात. आणि त्या अनुषंगानं आहे 42व्या घटना दुरुस्तीला आपण मिनी कॉन्स्टिट्यूशन पण म्हटलेलं आहे. मग याच्यानं 44व्या घटना दुरुस्तीमध्ये आपल्याला काय काय पाहता येतं, एक इथला तर मुद्दा आपण पाहिलेलाच आहे. याच्या व्यतिरिक्त काय काय आहे, तर तुम्हाला राष्ट्रीय आणीबाणी ही जर लागू करायची असेल तर कॅबिनेटची रिटन रिकमेंडेशन पाहिजे, लेखी शिफारस पाहिजे. पूर्वी काय व्हायचं, पंतप्रधान जे आहेत, पंतप्रधान निर्णय घ्यायचे आणि भारतात राष्ट्रपती राजवट लागू व्हायची. घोषित कोण करतं, तर राष्ट्रपती. निर्णय कोण घेतात, पंतप्रधान घेत असतात. हे दोन्हीतला फरक लक्षात ठेवा. आणि ह्या 44 आर्टिकल 352 मध्ये ही तरतूद केलेली आहे. आणि कॅबिनेट हा शब्द फक्त आर्टिकल 352 मध्ये आहे. इतरत्र सर्वत्र काउन्सिल ऑफ मिनिस्टर किंवा मंत्रिमंडळ हा शब्द संविधानामध्ये दिसतो. कॅबिनेट हा शब्द फक्त आर्टिकल 352 मध्ये आपल्याला पाहता येतो. त्याच्यानंतर याच्या संदर्भातले पिरियॉडिकल रिव्ह्यू, राष्ट्रपती राजवटीसाठी राष्ट्रीय आणीबाणीसाठी दर 6 महिन्यांनी मान्यता घेण्यासंदर्भातली तरतूद सुद्धा 44व्या घटना दुरुस्तीने केलेली आपल्याला पाहता येते. मग हे मुद्दे आहेत ते आपल्याला कव्हर करावे लागतात. पुढचा ग्राम प्रशासन, ग्राम प्रशासनासंदर्भातला हा प्रश्न आहे. आता ह्या पेपरमध्ये आपल्याला 15 क्वेश्चन आहेत. मग त्या 15 क्वेश्चनमध्ये आपल्याला हे पण लक्षात येतं की पंचायत राजचं वेटेज किती आहे. मग त्या पंचायत राजमध्ये सुद्धा पण बघताना आपण एक तर काय केलं पाहिजेत, समित्या केल्या पाहिजेत. ठीक आहे. नंतर 73 आणि 74वी घटना दुरुस्ती अतिशय डिटेल केली पाहिजे. नंतर ग्राम प्रशासन आहे, त्याच्यानंतर पंचायत समिती, जिल्हा परिषद आहे आणि मग नगरपालिकेसंदर्भातलं आहे, कॅन्टॉन्मेंट बोर्ड आहे. मग आपल्याला ज्यावेळेस आपण हे 9 पेपर पाहू, त्या 9 पेपरवरून अंदाज येईल की आपल्याला पंचायत राज संदर्भातला, नगरपालिकेसंदर्भातले कुठले टॉपिक विचारले जातात, तेवढेच टॉपिक आपण वारंवार करणार आहोत. दुसऱ्या टॉपिकवर विचारलं नाही तर आपण त्याच्यात फक्त हॉरिझॉन्टल करणार आहोत. जरी काही विचारलं तर तेवढंच आपलं कव्हर होणार आहे. हे टॉपिक आपण डिटेलमध्ये करणार आहोत. सरपंचाचे अधिकार आणि कर्तव्य याबाबत अयोग्य विधानं निवडा असं विचारलेलं आपल्याला पाहता येते. पहिलं, ग्रामसभेत मंजूर झालेल्या ठरावांची अंमलबजावणी करणे. प्लेन क्वेश्चन आहे. ग्रामसभेमध्ये कोण कोण सदस्य असतात, तर गावातले सर्व प्रौढ मतदार ज्यांचं मतदार यादीत नाव आहे असे सगळे लोक ग्रामसभेचे सदस्य असतात. ग्रामसभेचं आर्टिकल काय आहे, 243A आर्टिकल वारंवार विचारलं जाऊ शकतं. ग्रामसभेचं कोरम काय आहे, कोरम 15% एकूण लोकसंख्येच्या 15% मतदार जे असतील त्यांच्या, आणि किंवा मिनिमम 100 मतदार, याच्यापैकी जे कमी असेल ते आपल्याला पाहता येतं. पहिला मुद्दा आपला क्लिअर आहे, म्हणजे अयोग्य नाही. दुसरं, ग्रामपंचायतीच्या मालमत्तेचं संरक्षण करणं. साधारण ग्रामपंचायत आहे, ग्रामपंचायतीचे प्रमुख कोण आहेत, सरपंच आहेत, त्यांचंच काम असणार आहे.
तिसरा मुद्दा, ग्रामपंचायतीच्या क्षेत्रातील प्राथमिक शाळावर देखरेख ठेवणे. ह्या पर्यायामुळे, तिसऱ्या पर्यायामुळे बऱ्याचशा लोकांनी याचं उत्तर यापैकी नाही दिलेलं आहे, म्हणजे तिन्ही स्टेटमेंट बरोबर आहेत. परंतु आपण बारकाईनं पाहिलं, ग्रामपंचायतीच्या संदर्भात सरपंच आणि ग्रामसेवक हे दोन महत्त्वाचे व्यक्ती आहेत. तर हे वरचे दोन कामं सरपंचाचे आहेत. जे तिसरं काम आहे प्राथमिक शाळावर देखरेख, हे ग्रामसेवकाचं आहे. आपण ग्रामविकास अधिकारी हा शब्द नवीन केलेला आहे, परंतु आपण जनरली ग्रामसेवक याच अर्थानं म्हणतो. म्हणून तिसरं नाही आहे, पर्याय क्रमांक क हे चुकीचं आहे, कारण ते ग्रामसेवकाचं काम आपल्याला पाहता येतं. मग आता इथं फक्त आपण सरपंचाचे अधिकार आणि कर्तव्य याच्या संदर्भातच पाहणार आहोत. पूर्ण ग्रामपंचायतीची रचना इथं पाहणं अपेक्षित नाही. मग याच्या संदर्भात तुम्हाला जे जे काही आहे बेसिक, मग हंगामी कर्मचारी नेमायचे आहेत, हे सरपंचाचं काम आहे. ग्रामपंचायती संदर्भात जिथं कुठं काही संबंध येतोय तिथं सरपंच असणार आहेत. प्रशासकीय बाजू सगळ्या ग्रामसेवक संबंधात आहेत. पुढे एकदा ग्रामसेवकाचे कामं एका पेपरमध्ये विचारलेले आहेत, तिथं ग्रामसेवकाविषयीची आपण सर्व डिटेल माहिती पाहूयात. इथं फक्त सरपंचापुरतं मर्यादित राहायचं. सरकारी कमिशन, केंद्र राज्य संबंधासंदर्भातले जे काही कमिशन आहेत, राजमन्नार कमिशन असन, आनंदपूर साहिब ठराव आहे, वेस्ट बेंगॉल मेमोरेंडम आहे, पुंची कमिशन आहे आणि सरकारी कमिशन. ह्या पाचपैकी वारंवार आणि एकाच याच्यावर जास्त क्वेश्चन विचारले जातात ते सरकारी कमिशन. सरकारी कमिशन आपण इथं फक्त त्यांच्या सदस्याविषयी विचारलेलं आहे, इथं सदस्य पाहणार आहोत. पुढच्या एका पेपरमध्ये त्यांच्या शिफारसी विचारलेल्या आहेत. त्या शिफारसीच्या वेळेस मी पूर्ण शिफारसी ज्या महत्त्वाच्या आहेत आणि राज्यपाल पदासंदर्भात त्यांनी काय शिफारसी केलेल्या आहेत त्या पण आपण तिथंच पाहणार आहोत. प्रश्न काय आहे, खालीलपैकी कोण सरकारी आयोगाचे सदस्य नव्हते? बी शिवरामन, डॉक्टर एस.आर. सेन आणि रामा सुब्रमण्यम. आणि यापैकी नाही असे 4 पर्याय आहेत. बी शिवरामन, एस.आर. सेन आहेत, तर रामा सुब्रमण्यम जे आहेत हे सदस्य सचिव होते. ठीक आहे, त्यामुळं पर्याय क्रमांक 3 हे उत्तर आहे. मग इथं फक्त आपण सरकारी आयोगाविषयीची बेसिक माहिती पाहूयात, शिफारसी आपण इथं डिस्कस करणार नाही. 9 जून 1983ला यांची स्थापना झालेली आहे. ठीक आहे, त्यावेळेस पंतप्रधान कोण होत्या? इंदिरा गांधी होत्या. त्याच्यानंतर त्यांनी 1987ला आपला रिपोर्ट दिलेला आहे, तो 88ला पब्लिश झालेला आहे. त्यावेळेस राजीव गांधी PM होते. जे सरकारी आहेत ते सुप्रीम कोर्टाचे माजी न्यायमूर्ती आपल्याला पाहता येतात. कशा संदर्भात होते? केंद्र राज्य संबंधात सूचना करण्यासाठीच ते होते. 2 सदस्य पाहिलेले, सदस्य सचिव पाहिलेले आहेत. त्यांनी एकूण 247 शिफारसी केलेल्या आहेत, त्याच्यापैकी 180 शिफारसी स्वीकारलेल्या आपल्याला पाहता येतात. शिफारसी इथं आपल्याला डिस्कस करायच्या नाही. मग हे कोणत्या मंत्रालयाने स्थापन केलं होतं? गृह मंत्रालयाने स्थापन केलं होतं. ठीक आहे, सदस्य आपण इथं पाहिलेले आहेत, सदस्य सचिव पण पाहिलेले आहेत. जस्टिस सरकारिया जे आहेत सुप्रीम कोर्टाचे न्यायाधीश होते. स्थापना, रिपोर्ट कधी आहे, शिफारसी किती आहेत आणि मंत्रालय कुठलं आहे, एवढी माहिती आपण इथं पाहिलेली. मग पुढच्या वेळेस ज्यावेळेस येईल त्यावेळेस शिफारसी संदर्भातला आपण बघणार आहोत, म्हणजे सरकारी कमिशन संदर्भातलं तुमचं पूर्ण चित्र कंप्लीट होऊन जाईल. प्लेन क्वेश्चन आहे, निवडणूक आयोगाचे कर्तव्य स्पष्ट करण्यासाठी कोणत्या कलमात सुधारणा केलेल्या आहेत? आता आपल्याला जे काही वारंवार टॉपिक विचारले जातात त्याच्या संदर्भात पार्ट आणि त्याच्यातले कलम हे एक आपण करून ठेवूयात. या संदर्भात काय होतं, पार्ट आणि त्याच्या संदर्भातले कलम केले आणि राज्यपालासंदर्भातला प्रश्न विचारला, तर राज्यपालाचे सगळे काय आपल्याला माहीत आहेत की या आर्टिकलमध्ये त्याची नमूद केलेले आहेत. मग आपण एखादा पर्याय इलिमिनेट करायला आपल्याला सोपं जातं. मग पुढच्या एका लेक्चरमध्ये जिथं पार्टवर क्वेश्चन विचारलेला आहे तिथं मी सगळे पार्ट तुमचे डिस्कस करून घेईल. आणि अनुसूची आहेत, काही अनुसूचीवर क्वेश्चन विचारलेले आहेत, 12ची 12 अनुसूची मी तिथं डिस्कस करणार. पहा, निवडणूक आयोगाचे कर्तव्य स्पष्ट करण्यासाठीच आहे. मग याच्यातलं तुम्हाला फक्त पार्ट जरी माहीत असेल ना तरी तुम्ही उत्तरापर्यंत जाऊ शकता. भाग 15 आपल्याला पाहता येतो आणि कलम 324 आपल्याला पाहता येतं. मग याच्या संदर्भातलं भाग 15 मधल्या आणखी 2 कलम आहेत, एक तर 325 आणि 326. हे 2 कलम आपल्याला पाहिजेत. 325 मध्ये मतदार यादी आहे, 326 मध्ये प्रौढ मताधिकार आहे. या संदर्भातल्या तरतुदी आहेत. याच्याच संदर्भात वारंवार प्रश्न विचारले जातात. आपण निवडणूक आयोगाविषयी जे ज्ञानेश कुमार जे आहेत 26वे केंद्रीय निवडणूक आयुक्त झालेले आहेत, त्यांच्या संदर्भात एक करंटला अल्गोरिदममध्ये एक डिटेल व्हिडिओ केलेला आहे. तिथं निवडणूक आयोगाविषयीचं सगळं मी बोललेलो आहे, ते पण तुम्ही रेफरन्ससाठी वापरू शकता.
हा एक प्रश्न आहे, हा आत्तापर्यंतच्या साधारणच्या 100 पेपरमधल्या हाच एक क्वेश्चन वेगळा आहे. हा खरं कंबाईनला बिलकुल अपेक्षित नव्हता, परंतु त्यांनी तो विचारलेला आहे. याच्या व्यतिरिक्त बाकीचे जनरली क्वेश्चन सोपे आहेत. काही राजकीय विचारवंत आहेत आणि ते कोणत्या देशासंदर्भातले आहेत असं त्यांनी विचारलेलं आहे. थॉमस हॉब्स, फ्रेडरिक हायेक, रॉबर्ट नॉजिक आणि रुसो असे विचारलेले आहेत. त्यातलं पर्याय क्रमांक 2 हे उत्तर आपल्याला आहे. मग आता हा प्रश्न विचारला आहे, ह्या प्रश्नासंदर्भात आपण मग काय करायचं? हॉबचं सगळं बघायचं का किंवा रुसोचं सगळं बघायचं का? बिलकुल अपेक्षित नाही. राज्यसेवेला सुद्धा प्रश्न विचारलेला नाही. हा ग्रुप बी आणि सीच्या एका पेपरला विचारलेला आहे. मग तेवढ्यापुरतं तेवढं आपण लिमिटेड राहिलं पाहिजे, याच्यात डिटेल जाणं अपेक्षित नाही. हॉब जो आहेत ते ब्रिटिश आहेत. त्याच्यानंतर फ्रेडरिक हायेक जे आहेत ते अँग्लो ऑस्ट्रियन आहेत. नॉजिक जे आहेत ते अमेरिकेचे आहेत आणि रुसो हा फ्रेंच आहे. फ्रेंच राज्यक्रांती होण्यामागं रुसोचं कॉन्ट्रीब्युशन मोठं मानलं जातं. एवढंच आहे. आत्ता मात्र ज्यावेळेस राज्यसेवा डिस्क्रिप्टिव्ह होणार आहे त्यावेळेस या प्रकारचे राज्यसेवेला प्रश्न विचारले जाऊ शकतात, कारण राज्यसेवेमध्ये पॉलिटिकल सायन्सचा जो पेपर आहे त्याच्यामध्ये पॉलिटिकल विचारवंत आहेत, त्यामुळं तिथं प्रश्न विचारला जाऊ शकतो. अदरवाईज हा क्वेश्चन रिपीट होण्याची पण शक्यता फार कमी आहे. आणि जरी विचारला तर एवढ्याच प्रमाणे विचारला जाईल. पुढचा आहे 60 नंबरचा. हा टॉपिक आपल्याला डिटेल करायचा आहे की संविधानासंदर्भातल्या ज्या 22 समित्या आहेत, 8 मेजर आणि 14 मायनर, ह्या समित्या आपण 8 तर मेजर पाहणारच आहोत आणि 14 मधल्या ज्या महत्त्वाच्या आहेत, वारंवार विचारल्या जातात, ते आपण पाहणार आहोत. काय विचारलंय? भारताच्या संविधान परिषदेच्या कार्याविषयीच्या समितीचे अध्यक्ष कोण आपल्याला पाहता येतात. इंग्लिशमध्ये वाचलं तर कमिटी ऑन द फंक्शन असं विचारलेलं आहे. डॉक्टर राजेंद्र प्रसाद, डॉक्टर बी.आर. आंबेडकर, पंडित जवाहरलाल नेहरू आणि जी.व्ही. मावळणकर असे 4 पर्याय दिलेले आहेत. यातलं उत्तर आहे आपल्याला जी.व्ही. मावळणकर. मग इतर 3 पर्याय आहेत. इतर 3 पर्यायासंदर्भात आपण पाहूयात. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सगळ्यांना माहीत आहेत, आपण संविधानाचे शिल्पकार त्यांना म्हणतो. शिवाय ते संविधानाच्या मसुदा समितीचे, ज्याला आपण ड्राफ्टिंग कमिटी म्हणतो, त्या मसुदा समितीचे ते अध्यक्ष होते. ह्या समितीची स्थापना 29 ऑगस्ट 1947ला झालेली आहे. ही डेट विचारली जाते. डेट सुद्धा लक्षात ठेवणं गरजेचं आहे. डॉक्टर राजेंद्र प्रसाद 4 समितीचे अध्यक्ष होते आणि पंडित जवाहरलाल नेहरू 4 समितीचे अध्यक्ष आहेत. त्यातले जवाहरलाल नेहरू 3 मेजर समितीचे आहेत आणि 1 मायनर समिती आहे त्याच्या आहेत. डॉक्टर राजेंद्र प्रसाद 2 मेजर आणि 2 मायनर समितीचे अध्यक्ष आपल्याला पाहता येतात. स्टेअरिंग कमिटी आहे, रूल समिती आहे, आपल्याला नॅशनल फ्लॅग संदर्भातली ॲडहॉक समिती आहे, त्याचे अध्यक्ष डॉक्टर राजेंद्र प्रसाद राहिलेले आहेत. ठीक आहे. हा एक वेगळा प्रश्न आहे. आता थॉमस हॉब्स संदर्भातला पाहिला आणि हा एक प्रश्न आहे. याचा आपल्या सोर्समध्ये आपल्याला सापडत नाही, पण थोडासा विचार केला तर आपल्याला हे उत्तर येऊ शकतं. याच्या संदर्भात अजून काय क्वेश्चन विचारला जाऊ शकतो तेही आपण पाहणार आहोत. संविधान सभेच्या सल्लागार शाखेने, प्रश्न का चुकला बऱ्याचशा लोकांचा, सल्लागार शाखा जी काही ॲडवायझरी बॉडी आहे, ॲडवायझरी बॉडी संदर्भात प्रश्न विचारलेला आहे. बऱ्याचशा लोकांनी हे ड्राफ्टिंग कमिटीचे त्यांनी कधी सादर केला, ह्याच्यामुळे काही लोकांचा हा चुकला होता. भारतीय राज्यघटनेचा पहिला मसुदा कधी तयार केलेला आहे असा त्यांनी आपल्याला प्रश्न विचारलेला आहे. जानेवारी 1947, मार्च 1947, सप्टेंबर 1947 आणि ऑक्टोबर 1947. तर याचं उत्तर आहे ऑक्टोबर 1947. मग याच्या संदर्भात आपल्याला काय विचारलं जाऊ शकतं? जी ड्राफ्टिंग कमिटी आहे त्या ड्राफ्टिंग कमिटीचे जे ड्राफ्ट आहेत ते विचारले जाऊ शकतात. मग पहिला, दुसरा आणि फायनलवर आपल्याला प्रश्न विचारला जाऊ शकतो. 4 नोव्हेंबर 1948ला विचारलेला आपल्याला पाहता येतो. त्या दिवशी फायनल ड्राफ्ट सादर केलेला पाहता येतो. पहिला जो आहे मार्च 1947ला सादर केलेला आहे. यांचा जो ड्राफ्ट आलेला आहे हा ॲडवायझरी कमिटीचा आहे, हे लक्षात ठेवा. आणि ड्राफ्टिंग कमिटीचा वेगळा आहे 4 नोव्हेंबरला. त्या दोन्हीतलं फरक प्रश्न म्हणून बारकाईनं जे कीवर्ड आहेत त्याला हायलाईट करणं आपल्याला गरजेचं आहे. DPSP संदर्भातला हा क्वेश्चन आहे. DPSP संदर्भातलं एक आर्टिकल आहे, आर्टिकल 39. त्या 39 मधले जे पोट कलम आहेत म्हणजे F पर्यंतचे ते आपल्याला पाठच करावे लागतात.
तिथं आपल्याला होतं. ग्रुप बीच्या मेनच्या पेपरमध्ये मी हे सगळे 39चे पोटकलम, कारण प्रश्न तसा आला होता म्हणून तो डिस्कस केलेला आहे. आता आपल्याला इथं DPSP संदर्भातला क्वेश्चन आहे, म्हणजे पूर्ण DPSP करायचे तर नाही, फक्त आर्टिकल संदर्भात विचारलेला आहे आणि त्या आर्टिकलचा क्रम विचारलेला आहे. म्हणजे तुम्हाला आर्टिकल माहीत असणे गरजेचं आहे. तर आपण फंडामेंटल राईट, DPSP आणि फंडामेंटल ड्युटी याचे आर्टिकल आणि सब आर्टिकल ते डिटेल पाहणार आहोत. पाहूयात. पर्यावरणाचे संरक्षण आणि सुधारणा. दुसरा पर्याय जनतेचे राहणीमान व सार्वजनिक आरोग्य सुधारणा. तिसरा पर्याय अनुसूचित जाती, जमाती आणि दुर्बल घटकांचं हितांचं संरक्षण करणं. आणि चौथा पर्याय आहे सर्व नागरिकांसाठी समान नागरी कायदा लागू करणं. 4 विचारलेले आहेत. मला हे माहीत आहेत की हे DPSP आहेत, परंतु यांचा नंबर माहीत नाही. मग जे मला माहिती आहे त्याच्या आधारे आपण उत्तर सॉल्व करायचा प्रयत्न करू. सगळ्यांना माहीत असतं समान नागरी कायदा UCC म्हणतो त्याला आपण, त्याचा आर्टिकल 44 आहे. ठीक आहे. मग याच्या संदर्भातलं काय काय आर्टिकल आहेत. 44 इथं ड दिलेला आहे, इथं ड दिलेलं आहे. ठीक आहे. मग पहिल्या याच्यात अ पहिला दिलेला आहे आणि चौथ्या याच्यात ब पहिला दिलेला आहे. मग अनुसूचित जाती, जमाती आणि दुर्बल घटक ह्याच्या संदर्भातलं आर्टिकल 46 आहे. जनतेचं राहणीमान आणि सार्वजनिक आरोग्य सुधारणं आर्टिकल 47 आहे. आणि पर्यावरणाचं संरक्षण आणि सुधारणा याच्या संदर्भातलं 48E आहे. मग आपल्याला ड, क, ब, अ असा पर्याय निवडायचा आहे आणि तो पर्याय क्रमांक 3 आपल्याला पाहता येतो. आता इथं फक्त आर्टिकलची सिक्वेन्स पाहिली. याच्यानंतर मी ग्रुप बीच्या मेनच्या पेपरमध्ये आर्टिकल 39चं डिटेल डिस्कस केलं आहे, परंतु DPSPमध्ये कोणत्या घटनादुरुस्तीने कोणते आर्टिकल समाविष्ट केले आहेत, 42व्या घटनादुरुस्तीने कोणती DPSP समाविष्ट केलेत याच्याविषयी आपण डिटेल बोललेलो आहोत. 44वी घटनादुरुस्ती, 97वी घटनादुरुस्ती, 7वी घटनादुरुस्ती याच्या संदर्भात आपण तिथं बोललेलो आहोत. 86वी घटनादुरुस्ती या संदर्भात तिथं बोललेलो आहोत. मग तेही तुम्हाला रेफरन्ससाठी उपयोगाला येईल. एवढंच. जेवढे आर्टिकलची सिक्वेन्स विचारली मग तुम्ही फक्त तेवढे आर्टिकलच बघणं गरजेचं आहे. याच्या व्यतिरिक्त DPSPचं इथं काही बघायचं नाही. पुढे जेव्हा प्रश्न येईल DPSP संदर्भातला मग मी त्यावेळेस पुन्हा त्या संदर्भातलं तिथं बोलत. 63 नंबरचा क्वेश्चन आहे. मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड या नावाने ओळखला जाणारा भारतीय घटनात्मक सुधारणाविषयक अहवाल डॅशमध्ये प्रसिद्ध करण्यात आलेला आहे. जून 1918, ऑगस्ट 1918, जुलै 1918 आणि ऑक्टोबर 1918. तर जुलै 1918 हा उत्तर आपल्याला पाहता येतं. मग याच्यातले जे मॉन्टेग्यू आहेत ते सेक्रेटरी ऑफ स्टेट होते, चेम्सफोर्ड व्हाईसरॉय आपल्याला पाहता येतात. ठीक आहे. अहवालासंदर्भातला आहे, अहवाल बघायचा आहे. ज्यावेळेस यांच्या तरतुदी विचारल्या जातील प्रोव्हिजन, त्यावेळेस आपण त्याच्या प्रोव्हिजन जे आहेत त्या प्रोव्हिजनविषयी बोलणार आहोत. आणि हा कायदा कधीचा आहे ते 1919चा आहे. जनरली आपण 4 कायदे जास्त डिटेलमध्ये बघतो. 1909, 1919, 1935 आणि 1947. हे 4 कायदे ह्याच्या संदर्भातल्या तरतुदी आहेत त्या आपण रिवाईज करत असतो, पण इथं फक्त तेवढ्या संदर्भातला प्रश्न विचारलेला आहे म्हणून आपण स्टिक राहू. तरतुदी संदर्भात आपण वारंवार बोलत राहू. फंडामेंटल राईट विषयी प्रश्न विचारलेला आहे आणि अयोग्य जोडी विचारलेली आहे. आर्टिकल आणि त्याच्या संदर्भात काय काय तरतूद आहेत ते विचारलेलं आहे. आर्टिकल 15 भेदभाव करण्यास मनाई, बरोबर आहे. 5 प्रकारे भेदभाव करता येत नाही, RRCSP असं आपण लक्षात ठेवतो. रिलिजियन, रेस, कास्ट, सेक्स आणि प्लेस ऑफ बर्थ या 5 कारणावरून तुम्हाला भेदभाव करता येत नाही. नंतर आर्टिकल 19. आता इथं मराठीत संमेलनाचा हक्क म्हटलेला आहे, इंग्लिशमध्ये असोसिएशन जे आहे हे आपण लक्षात ठेवू. तर इंग्लिश वाचलं तर लक्षात राहतं. ऑर्गनायझेशन स्थापन करणं, कोऑपरेटिव्ह सोसायटी स्थापन करणं आर्टिकल 19मध्ये मेन्शन केलेलं आहे. नंतर जीवित संरक्षणाचा अधिकार आर्टिकल 20 म्हटलेला आहे आणि घटनात्मक उपायाचा अधिकार आर्टिकल 32. मला वाटतं ड कुणीच चुकीचं देणार नाही. ठीक आहे. आर्टिकल 32 आहे त्यामुळं एक पर्याय गेलेला आहे. अ बरोबर आहे त्यामुळं अ तर येणारच नाही. ब मध्ये आर्टिकल 19 संदर्भातलं विचारलेलं आहे आणि मग जीवित संरक्षणाचा अधिकार हा प्लेन क्वेश्चन आहे, याचा आर्टिकल 21 आहे. इंग्लिशमध्ये वाचलं तर राईट टू प्रोटेक्शन ऑफ लाईफ, जीविताचा हक्क जे म्हणतो आपण, आर्टिकल आणि 20 आणि 21
हे कोणत्याही प्रकारची आणीबाणी जरी लागली तरी सस्पेंड होत नाहीत. त्यामुळं त्या अर्थानं आपण लक्षात ठेवून फक्त याच्यातलं क चुकीचं आहे पर्याय क्रमांक 3, बाकीचे बरोबर इथं मॅच केलेल्या आहेत. 29 आणि 30 ह्या फंडामेंटल राईटवर वारंवार क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. पुढे तुम्हाला विचारलं जाऊ शकतं की कोणते फंडामेंटल राईट फक्त नागरिकांना उपलब्ध आहेत. पुढे एक तसा प्रश्न विचारलेला आहे, ओनली टू सिटीजन. 15, 16, 19, 29 आणि 30 असे 5 आर्टिकल हे फक्त भारतीय नागरिकांना उपलब्ध आहे. पुन्हा DPSP, फंडामेंटल राईट, फंडामेंटल ड्युटी याच्या संदर्भात आपल्याला प्रश्न विचारला जाऊ शकतो. DPSP फक्त भारतीय नागरिकांना आहेत, फंडामेंटल ड्युटी फक्त भारतीय नागरिकांना आहेत. फंडामेंटल राईटमध्ये हे जे 4 आर्टिकल सोडले तर इतर आर्टिकल परकीय व्यक्तींना सुद्धा लागू आहेत. हे पण आपल्याला तिथं विचारलं जातं, हे पण PYQ आहे. ठीक आहे. आणि आजच्या या पेपरमधला शेवटचा 65 नंबरचा म्हणजे आता आपण हा 15वा क्वेश्चन आपल्याला पाहता येतोय. लिस्ट विचारलेले आहेत, त्याच्यात पण वारंवार समवर्ती सूची संदर्भातलं विचारलं जातं. पुढे एका पेपरमध्ये 4 एका बाजूला सब्जेक्ट दिलेले आहेत आणि पुढे कुठल्या लिस्ट आहेत ते दिलेलं आहे. व आपल्याला ज्यावेळेस लिस्ट करणार आहोत आपण त्या लिस्टमध्ये आपला मेन भर असणार आहे कॉन्करंट लिस्टवर. कॉन्करंट लिस्ट संदर्भातलेच विषय जास्त विचारले जातात, मग ते आपण डिटेल करणार आहोत. काय म्हणतंय, समवर्ती सूचीमध्ये खालीलपैकी कशाचा समावेश होत नाही. करारनामे इंग्लिशमध्ये वाचा, कॉन्ट्रॅक्ट्स, जंगले, जकात, दिवाळखोरी आणि नादारी. याच्यातला समावेश होत नाही जकात. जकातला इथं टोल म्हणलेला आहे, जनरली ऑक्ट्राय म्हटलं जातं. हे महानगरपालिकेमध्ये ज्यावेळेस शहरामध्ये आपण प्रवेश करतो ना, ते शहरात येण्यापूर्वी वाहनांकडून जकात वसूल केला जातो, जी माल वाहतूक असतं ते त्या संदर्भातलं असतं. म्हणून आपल्याला पर्याय क्रमांक 3 क हा त्यावेळेस स्थानिक, आता जकात रद्दच झालेली आहे त्यामुळे आता याचा समावेशच व्हायचं काही कारण नाही. मग आता आपण कॉन्करंट लिस्ट संदर्भात आपल्याला काय काय विचारलं जाऊ शकतं ते इथं बघूया. पहिल्यांदा समवर्ती सूची आपण घेतली कोणाकडून, तर ऑस्ट्रेलियाकडून, हे लक्षात ठेवा. ठीक आहे. याच्या संदर्भातली लिस्ट कुठली आहे, 7वी अनुसूची किंवा 7वं परिशिष्ट पण म्हणतो आपण त्याला. याच्यानंतर याच्यात कुठले कुठले महत्त्वाचे विषय आहेत, आता इथं तुम्हाला करारनामे, जंगले, दिवाळखोरी आणि नादारी हे दिलेलं आहे. मग आपण आणखी कुठले कुठले लक्षात ठेवायचे, वने झालेले आहेत, वीज, शिक्षण, त्याच्यानंतर विवाह आणि घटस्फोट हे वारंवार विचारले जातात. पहा, वीज, शिक्षण, विवाह आणि घटस्फोट याच्यावर वारंवार क्वेश्चन विचारले जातात. मग हे इथं आपण करून ठेवलेले आहेत. अशा प्रकारे 30 एप्रिल 2023 रोजी झालेला कंबाईन ग्रुप बी आणि सीच्या प्रिलिमच्या पेपरमधले पॉलिटीचे आपण इथं 15 क्वेश्चन डिस्कस केलेला आहे. अशाच प्रकारे या बॅचमध्ये आपण 9 पेपर आणि 9 पेपरमधले साधारण 100 क्वेश्चन डिस्कस करणार आहोत. त्या संदर्भात जिथं काय जो क्वेश्चन येईल त्या क्वेश्चनच्या अनुषंगानं तो टॉपिक तिथं डिस्कस केला जाईल. आता एका टॉपिकमध्ये आपल्याला फंडामेंटल ड्युटीज दिलेल्या आहेत, मग त्या ठिकाणी मी सर्वचे सर्व फंडामेंटल ड्युटी तुमच्या 11चे 11 फंडामेंटल ड्युटी त्याच्या निमॉनिक सहित तिथं करून घेणार आहे. अशा प्रकारे ज्याप्रमाणे आज आपण कंबाईन ग्रुप सीचे प्रिलिमचे पॉलिटीचे पेपर पाहणार आहोत, तशाच बेसिसवर आपण कंबाईन ग्रुप बी मेन्सचे जे आता 29 जूनला होणार आहे त्याच्यासाठीची पॉलिटीची PYQ अल्गोरिदम बॅच केलेले आहे. त्याच्यामध्ये आपण 2017 ते 23 या दरम्यानचे 20 पेपर आणि 510+ प्रश्न बायलिंग्वल फॉर्मॅटमध्ये डिस्कस केलेले आहेत. त्यामध्ये पण आपण एक्सपेक्टेड टॉपिक काय आहेत ते आपण तिथं डिस्कस केलेले आहेत, किंवा पॉलिटी रिलेटेड करंट काय विचारलं जाऊ शकतं ते पण तिथं डिस्कस केलेलं आहे. काही टॉपिकचं व्हर्टिकल डिस्कशन केलेलं आहे, काही हॉरिझॉन्टल डिस्कस केलेलं आहे, ते पण तुम्हाला त्या बॅचमध्ये पाहता येणार आहे. निमॉनिक्स आणि ट्रिक्स पण सांगितलेल्या आहेत. आणि PYQ रिलेटेड जे टॉपिक आहे त्याच्या काही कन्सेप्ट आहेत, त्या कन्सेप्टवर पण क्वेश्चन विचारले जाऊ शकतात, ते सगळं तिथं डिस्कस केलेलं आहे. ही बॅच तुम्हाला आपल्या एज्युकल्चरच्या ॲपवर उपलब्ध आहे. त्याचे सर्व व्हिडिओ आणि सर्व लेक्चर क्वेश्चन ते डिस्कस करून झालेले आहेत. याही बॅचचा तुम्हाला नक्कीच तुमच्या अभ्यासात फायदा होईल अशी अपेक्षा आहे. आता या ठिकाणी थांबतो. थँक्यू.